सर्वांचं स्वागत. मशिदीमध्ये आपण आल्यानंतर सर्वप्रथम तो वजू केला जातो. पैगंबर मोहम्मद साहेबांनी सांगितलं की वजू ही नमाजची चावी आहे. जो कोणी वजू करत नाही त्याचं नमाज देखील होत नाही. वजू हे विशिष्ट प्रकारे केलं जातं. आपण त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आपण पुन्हा पाहू. आणि त्याच्यामध्ये वजू केल्यानंतर ईश्वराची प्रार्थना केली जाते. अल्लाहुम्मा जअलनी मिनस तव्वाबीन व जअलनी मिनल मुततahhirin. हे मला क्षमा मागणाऱ्यामध्ये मला सांगितलं आणि तव्वाबीन मुततahhirin मला पवित्र बनव, मला शुद्ध बनव. म्हणजे आपण आता वजू करून मशिदीकडे जात आहोत आणि मशिदीकडे जात असताना या शरीराची आपण पवित्रता केली. त्याचबरोबर महत्वाची गोष्ट आता मशिदीमध्ये येत असताना उजवा पाय आपण घेऊन मशिदीमध्ये येतो. त्याच्यामध्ये दुआ केली जाते. अल्लाहुम्मा अफ्तानी अब्वाबा रहमतिक. हे ईश्वरा माझ्यावर कृपेचे द्वार उघडी. अशा प्रकारे आपण केली. आपण आता मस्जिदमध्ये आलेलो आहोत. मस्जिद हे अल्लाहचं घर म्हटलं जातं, ईश्वराचं घर म्हटलं जातं. ऍक्च्युअली हे प्रार्थना स्थळ आहे. इथं सजदा केला जातो म्हणून त्याला मस्जिद असं म्हणतात. आणि अपभ्रंश होऊन आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला आपण मस्जिद असं म्हणतो. ऍक्च्युअली तो मस्जिद आहे कारण की इथं सजदा केला जातो. आता पास आपण अगदी एक जुन्या मशिदीमध्ये उभं आहोत. आता सांगत होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळची मस्जिद आहे. काही लोकांचं असंही सांगितलं गेलं की त्यांनी बांधलेली आपल्या मुस्लिम मावळ्यासाठी. तर हे इथं आपण पाहत आहोत की हे कमानी आजचे जुने देखील आहेत. आणि आपल्याला माहिती आहे ते आर्किटेक्चर त्या काळी जे होतं ते आरसीसी स्ट्रक्चर नव्हतं, तर आर्च बनवून त्याच्यावरती लोड टाकले जातं. परंतु त्याला कंगुरे वगैरे बनवून वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे आपण पाहतो की एक मुस्लिम आर्किटेक्चर मध्ये काही वेगळ्या गोष्टी आहेत, हिंदू आर्किटेक्चर मध्ये आपल्याला काही वेगळ्या गोष्टी आढळतात. परंतु त्याच्या मागे मुख्य भाग हाच होता की त्यावर ते लोड आलं पाहिजे आणि ते संपूर्ण त्याच्यावर डोम देखील होते आत. आणि डोम ह्याच्यासाठीच होते की त्याचं नव्हतं तर ते चांगल्या प्रकारे ते साऊंड सिस्टम शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचावं हा त्याच्या मागचा उद्देश होता. या अभी खाली इतना पता है कि डेमो कर दो. हाँ बिठा. हाँ हाँ बिल्कुल. ज्योतिराव फुले यांनी निर्मिक असं म्हटलेलं आहे. तो कोणी वेगळा नाही. जे चांगले लोक असतात ते त्याला ओळखतात, त्याचा आदर करतात. म्हणून आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक गोष्ट आहे की जेव्हा कुराणची परत मिळायची तेव्हा ते सांगायचे की त्याला वाजत गाजत मशिदीमध्ये नेऊन ठेवा. म्हणजे जोडण्याचं कार्य करण्याचं हे हा महत्वाचा हा मुद्दा आहे. आणि महत्वाची गोष्ट या मस्जिदीचं महत्व यामुळे आहे की माणूस या जगामध्ये जीवन व्यतीत करत असताना त्याच्याकडून पाप होतात, त्याच्याकडून काही कुछ गलत काम भी हो जाते. तर त्याला पुन्हा त्या माणसाला माणूस बनवायचं. दिवसातून 5 वेळा हा प्रोग्राम आहे कम्प्लीट नमाज आणि सलात. म्हणजे बहिणाबाईंनी म्हटलं की माणसा रे माणसा कधी होशील रे माणूस, तुझ्या हुन तर बरा गोठ्या त्याला जनावर. तर त्या माणसाला स्वतंत्रता दिली गेली. सांगितलं इन्ना हदैना हो सबीला इम्मा शाकिरा व इम्मा कफुरा. दोन्ही मार्ग दाखवले. वाईट मार्ग आहे चांगला मार्ग आहे. स्वतंत्रता दिली. चालावं कोणत्या मार्गावर तुम्हाला आहे चॉईस. परंतु त्या चॉईसचा तो कसा उपयोग करतो हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी हे सांगितलं गेलं की त्या ईश्वराशी आपण कनेक्ट झालं पाहिजे. तो ईश्वर कोणी वेगळा नाही. मी सांगितलं हिंदूंचा वेगळा नाही, मुसलमानांचा वेगळा नाही. या विशाल ब्रह्मांडाचा निर्माता त्याला निर्मिक म्हटलं गेलं. याचा शेवटचा शिरा सापडत नाही. किंवा कुराण असं म्हणतो, तो ईश्वर असं म्हणतो कुराणमध्ये की अवलम यरल इन्सान अन्ना खलकनाहु मिन नुतफतिन. मनुष्य विचार करत नाही तुझी उत्पत्ती कशी झाली. एका वीर्याच्या फुटकीपासून आम्ही तुमची निर्मिती केली. मिन नुतफतिन पैजा हुआ खसीम मुबीन. आणि तो भांडकुदळ बोललाय आमच्याशी म्हणतोय आणि स्वतःची उत्पत्ती विसरला. लक्षात असू द्या कोण एक अल्लाह आमच्या स्वतःबद्दल सांगतो आम्ही कोण. अन्ना सबबनल मा सबा. आणि ते की ज्यांनी तुमच्यासाठी आकाशातून पावसाचा वर्षाव केला. शेतकरी हवाले असतो का बायगा पाणी पाऊस का वर्षाव करणारे आम्ही. सुम्मा शककनल अर्ध शक्का. आम्ही जमिनीला फाडले तुमच्यासाठी. जेव्हा दाना शेतकरी त्याच्यामध्ये टाकतो एक वेळ अशी येते की तिथं काहीच नसतं, काहीच होत नाही. दाना कुठं गेला जमिनीमध्ये सापडत, पण तिथून अन्नधान्याची निर्मिती होते. फांबत फिया हब्बा इनबा व कसबा जैतून व नखला. द्राक्ष खजूर अंगूर कैसे कैसी चीजें बनाई. माणसाला सौंदर्य पसंत होतं तर ही रंगबिरंगी आणि मनोहारी सृष्टी त्याने निर्माण केली. त्यानं प्रत्येक गरजा माणसाच्या पूर्ण केल्या. त्याचबरोबर माणूस म्हणून कसं राहावं त्यासाठी त्याने आपले पैगंबर पाठवले. प्रथम पुरुष जो या धरतीवर आला हजरत आदम अलैहिस्सलाम, जिससे हम आदमी है, त्याला आपण मनू म्हणतो, त्याच्यापासून मानव आहेत है ना. तो ह्युमन बिईंग
तो प्रथम मनुष्य जो आला तो इंसान था, मानव, त्याची पत्नी होती आणि हे प्रथम जोडपं होतं. याच प्रथम जोडप्यापासून समस्त मानवाची निर्मिती झाली. या दृष्टिकोनातून तुमचा ईश्वर एक, तुम्हाला जो संदेश दिला गेला तो एक, तुम्ही मनुष्य म्हणून सर्व समान आहात, हा समतेचा संदेश आपल्या संविधानाने जो आपल्याला दिला. आपण फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो, आपल्याला अभिमानाने गर्वही वाटतं. पैगंबर साहेबांनी त्या काळी अशी व्यवस्था निर्माण केली की ती समता, लोक म्हणतात समता, समतेवर मी भाषण करू शकतो, PhD करू शकतो, परंतु समता आपल्या आचरणामध्ये आणणं जे शाहू महाराजांनी करून दाखवलं ना, ते सोपं नाही. ते म्हणणारे लोक खूप आहेत. त्याच्यासाठी सांगितलं नमाज, आणि नमाज मध्ये उभं राहा, आणि उभं राहताना खांद्याला खांदा लावून उभं राहा. कसं ते असते मी अगदी थोडक्यामध्ये आपल्याला सांगेन. त्याचबरोबर नमाज मध्ये येत असताना अजान हे महत्वाचं आहे. अजान क्या है, लोग म्हणतात की अजान क्या, अल्लाह मियाँ सो गया क्या, उसको उठाने का है. अल्लाह नहीं सोता. सोता कौन? हम सो जाते, इंसान सो जाता है. तो इंसान को याद देना पड़ जाता है, इंसान भूल जाता है. तर दिवसातून 5 वेळा, आता आपल्या शेतीमध्ये काम करतोय, अजान येते, तर अजानचा अर्थ काय हे अगदी थोडक्यामध्ये सांगतो. अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे, अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे, म्हणजे ईश्वर महान आहे. आपण म्हणाल भगवंत श्रेष्ठ आहे, भगवंत सर्वश्रेष्ठ आहे, कोणी ऑब्जेक्शन आहे. आता लोकांना वाटतं अकबर बादशाबद्दल बोलतात का, ते मुघल इथं आले गेले, त्यांना काही चांगले केले वाईटही केलं, ते एक इतिहासाचा भाग होता. परंतु हा जो भाग आहे धर्माचा भाग आहे. अकबर हा अरबी भाषेचा शब्द आहे, त्याचा अर्थ आहे महान, श्रेष्ठ. तर अल्लाहू अकबरचा अर्थ आहे अल्लाह महान आहे, अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्यानंतर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, मी साक्ष देतो की अल्लाह शिवाय कोणी ईश्वर नाही. हा महत्वाचा भाग आहे. स्वर्ग मंत्र आहे, स्वर्गाची गुरु किल्ली आहे. पैगंबर साहेबांनी सांगितलं हा 4 कलमे जो पढ़ लेगा उसको जन्नत मिल जाएगी. आणि यालाच श्रद्धा म्हटली गेली. ईमान फक्त ना, इमानद्वारे काम केलं पाहिजे. ईमान किंवा श्रद्धा, त्या ईश्वराला जे मानतात त्याला इमानधारक म्हणतात, आणि जे त्याला मानत नाही त्याला काफेर म्हणतात. काफेर शब्दाचा अर्थ इन्कार करणारे. आता त्याच्यामध्ये काय झालं, असं काही प्रचार केला की काफिरों को मार दो, असं कुठेच कुराणमध्ये लिहिलं नाही. तुम्ही कोणालाच मारू शकत नाही. एक इंसान का अगर कत्ल किया पूरी इंसानियत को कत्ल किया. जिसने एक इंसान को जिंदा किया पूरी मानवता को जिंदा किया. तो ये नहीं है, वो एक युद्ध में होगा. युद्ध में तो हर कमांडर ऑर्डर देगा, है ना. श्रीकृष्णाने नाही सांगितलं का अर्जुनाला, आता कशाला घाबरतोस, थरथर कशाला करता तुझे हात, चालव तीर. समोर कोण आहे, समोर तुझा भाऊ आहे, असेल भाऊ, पण धर्म तो परिये सर्वश्रेष्ठ है कि नातलक रिश्तेदारी, चलाओ तीर. तो वही संदेश कुरान में दिया. जो बदमाश लोग हैं, जो धरती पर फसाद करना चाहते हैं, उनके लिए जब जरूरत पड़ेगी तो ताकत की इस्तेमाल होगी, लेकिन आम हालत में किसी को इजाजत नहीं. वो इजाजत किसको होगी, ती कोणाला परवानगी, ती सरकार असेल, शासन असेल ते करेल, ते प्रत्येकाची नाही. तर मी आपल्याला सांगत होतो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह. मी साक्ष देतो की मोहम्मद साहेब हे अल्लाहचे पैगंबर आहेत, त्याचे प्रेषित आहेत, त्याचे सेवक आहेत, त्याचे दास आहेत. पहा, उपासना, बंदगी, भक्ती, इबादत, मन्नत हे अल्लाह से, आणि पैगंबर साहेब हे आदर्श आहेत, एक आयडियल इंसान आहे, त्यांना आपण फॉलो केलं पाहिजे. आणि म्हणून आपण पाहतो पैगंबर साहेबांची कुठेच प्रतिमा नाही, मूर्ती नाही. कारण की होतंय काय की जेव्हा असं काय असतं की जो चांगला माणूस असतो त्याला लोक त्याच्या आयुष्यामध्ये तर त्याची काही ऐकत नाहीत, परंतु मेल्यानंतर म्हणतात की बहुत बडे इंसान थे, आणि मग त्यांचं काय करतात, देव करून टाकतात. हे ह्याच्यासाठी थांबवलं गेलं. डॉक्टर बाबासाहेबांनी देखील सांगितलं की म्हणजे जो तो कार्यकर्ताओं की जरूरत आहे, म्हणजे अंधभक्तों की जरूरत नाहीये, परंतु इथंच माणूस गडबड करतो. म्हणून सांगितलं मनुष्याला ला इलाहाचा जो संदेश आहे, तौहीद म्हटलं गेलं. हा संदेश काय आहे की मनुष्य म्हणून तुम्ही सर्वात श्रेष्ठ आहात या जगामध्ये. जो संदेश दिला ना शिव छत्रपतींनी, इंसान के अंदर वो एक अस्मिता जिसको आप कहते हैं, तो मनुष्य म्हणून तुम्ही श्रेष्ठ आहात. तुमचं सर, तुमचं डोकं हे या जगामध्ये कुठल्याही समोर, कोणाच्याही समोर नतमस्तक झालं नाही पाहिजे. ते नतमस्तक होईल त्या ईश्वरासमोर. कनेक्ट व्हाल तुम्ही धरतीशी. ये भारत में हमरे इस भारत भूमि से कनेक्ट होगे, सजदा यहाँ करोगे और कॉन्टॅक्ट करोगे अपने मालिक से. त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे. अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह, ते आयडियल्स आहेत, त्या आयडियलला आयडियल ठेवा. मी नेहमीच म्हणतो, मी नेहमी भाषण करतो या विषयावर की शिव छत्रपतींचे जे त्यांनी जे संदेश दिला, त्यांनी जे आचरण करून दाखवलं, ते आपल्या जीवनामध्ये त्याला महत्व आहे ना. आणि ते सोडून मग तुम्ही इकडे तिकडे गेले तर हा मार्ग भरकटणारा मार्ग. म्हणून ज्योतिराव फुले यांनी असं म्हटलं की मोहम्मद झाला जहा मर्द खरा, त्या गेले संसार सत्यासाठी, खोटा धर्म 16 सांगे जगताला, जन्म घातला ईशा पायी. कोणी नाही श्रेष्ठ, कोणी नाही दास, जातो प्रमादास खोडी बुड. हा आहे हा संदेश, हा एकतेचा संदेश जो तुकाराम महाराजांना अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह दारू अल्लाह खिलावे, अल्लाह बगैर कोई न बाबा, अल्लाह करे सो होय बाबा. तुकाराम महाराजांनी हा संदेश दिला. हा संदेश संतांनी दिला. त्यांना बरोबर समजलं की ईश्वर कुठे आहे आणि मनुष्य कुठे आहे.
जेव्हा ह्याच्यामध्ये गडबड होते ना, त्याच्यामधून मग अनेक प्रकारचे, मग त्याला शिर्क म्हटलं गेलं, जो सर्वात मोठा महापाप आहे. तर अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह, हय्या अला सला, नमाजकडे या, नमाजकडे या. हय्या अला सला चलते, हय्या अलल फला, हय्या अलल फला, यशाकडे या, यशस्वीतेकडे या. तुम्हाला यश पाहिजे ना, यश तुम्हाला या भौतिक जगामध्ये भेटणार नाही. त्यासाठी लागणारी एनर्जी चार्जिंग तुम्ही इथं येऊन करा. दिवसातून 5 वेळा करा. मनुष्यात तुम्ही 3 वेळा जेवण करता. तुमच्यामध्ये मनुष्य म्हणून आत्मा देखील आहे. त्या आत्म्याच्या विचारासाठी तुम्ही काय करत आहात, तर त्या आत्म्याच्या विचारासाठी चांगल्या लोकांशी कनेक्ट व्हा. मशिदीमध्ये या, एका शांत वातावरणामध्ये या. सर्व टेन्शन, फ्रस्ट्रेशन ना सब खत्म करो और या. इथे जर तुम्ही याल तर तुम्हाला यश लाभेल. आणि शेवटी म्हटलं जातं अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, अल्लाह महान आहे, ईश्वर महान आहे, ला इलाहा इल्लल्लाह, त्या अल्लाह शिवाय कोणी ईश्वर नाही. अशा प्रकारे दिवसातून 5 वेळा ही अजान दिली जाते आणि त्याच्यानंतर मशिदीमध्ये येऊन आपण इथं नमाज पढतो. तर ही मस्जिद पैगंबर साहेबांच्या काळी फक्त इबादतगाह नव्हती, फक्त भक्ती स्थळ नव्हतं, तर त्यावेळी तिथून ते अनेक काम करायचे. जकात त्याला म्हटलं गेलं, ह्या प्रत्येक अनिवार्य, प्रत्येक श्रद्धावंतावर, म्हणजे त्याची सेव्हिंगवर, जर त्याची सेव्हिंग होऊन सर्वांच्या गरजा भागू, आपल्या फॅमिलीच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करून त्याच्याकडं जर 52.5 तोले चांदी किंवा 7.5 तोले सोनं राहत असेल, त्यावर 2.5% आहे. म्हणजे इथं इन्कम टॅक्स नाही, सेव्हिंगवर टॅक्स आहे. सेव्हिंगवर टॅक्स तुमच्याकडे सर्व सरळ झालं. तुम्हारे पास पैसा बचा हुआ है, ये पैसा किसका है? पूरा पैसा तो ईश्वर का है. पूरा पैसा समाज का हक है. जे रंजलेले लोक आहेत त्यांचा हक्क आहे, ते तुम्हाला द्यायचं आहे. परंतु ईश्वर पूर्ण मागत नाही, ते पूर्ण तुम्ही ठेवा. फक्त 2.5% द्या मिनिमम. मैक्सिमम कितना भी दो, जितना तुमको देना है. ये वक्त की जो प्रॉपर्टी देखते हैं आप लोगों ने दान कर दिया, 1/3 देऊन टाकली समाज के लिए. ही भावना त्याच्याद्वारे निर्माण केली गेली. आणि या सर्व गोष्टीवर आचरण करण्यासाठी, त्याची आठवण ठेवण्यासाठी नमाज ह्याचं महत्व सांगितलं गेलं. आणि हे सांगितलं की सर्वात महत्वाचा जो कन्सेप्ट आहे, फर्ज, कंपल्सरी, अनिवार्य, ड्यूटी, ती नमाज. आता ती नमाज कशी पडते मधली थोडक्यामध्ये मी आपल्याला सांगतो. आई खडरैयावर एक आपलं जातं, इथं इमाम साहेब उभं राहतात आणि ते मागं वळून पाहतात की सफ बनी की नाही बनी. खडरई आप आइए बाजू. आता खांद्याला खांदा लावून उभं राहायचं आहे. मी सांगितलं होतं आपल्याला की इस्लाम धर्म आहे, ह्याच्यामध्ये महत्वाचा जो भाग आहे की जन्मानुसार कोणीही उच्च नाही, कोणी श्रेष्ठ नाही. तर समता जे म्हटलं गेलं, आप सर पैसा आ जाइए, आप पैसा आ जाइए, वो जरा दिखेगा नहीं फिर. अच्छा यहाँ पर आते क्या, थोड़ा यहाँ पे आ जाइए. चलिए मैं आ जाता, ये जरा मैं बोलता हूँ असे कोई मतलब नाही. तर जवळ उभं राहायचं आहे प्रत्येकानं. कोणी जर उशीर आला तर त्याला मागं बसावं लागेल चपलेजवळ. विचारून घ्यायचं, तर मस्जिदचे ट्रस्टी आमचे उपस्थित आहेत. आणि कोणी सेठ बोलेंगे मैं बहुत बड़ा सेठ है, ये तो मेरा नौकर है, ये मेरे बाजू नहीं खड़ेगा, नहीं होगा. मस्जिदीमध्ये आल्यानंतर सब बराबर है ना, सब एक. तर जो इकबाल ने कहा कि एक ही सफ में खड़े हो गए महमूद अयास, न कोई बंदा रहा और न कोई बंदा नवाज. तो बंदा और बंदा नवाज, साहेब और गुलाम, बादशाह, राजा आणि रंक एका सफेमध्ये उभा राहिलेले आहेत, खांद्याला खांदा लावून उभा राहिलेले आहेत आणि नमाज सुरू करते. ह्याला सफ असं म्हणतात. ही 4 फुटाची जी मार्किंग आहे, जी आपण पाहतात इथं, जे शतरंज बनवले आहेत, ते विशेष अशाच प्रकारे बनवले जातात, कारण की सजदा करत असताना मागं पुढे जे लोक उभं असतात त्यांनी एका ओळीमध्ये उभं राहावं. आणि हा जो डायरेक्शन आहे, ही पश्चिम दिशा जरी असली तरी ही पश्चिम दिशेकडे आपण तोंड करत नाही, तर काबा इकडे आहे म्हणून आपण इकडे तोंड करतो. त्याच्यामध्ये युनिटी यावी, प्रत्येकाने एकाच डायरेक्शन मध्ये करावं, हा त्याच्या मागचा उद्देश. त्याच्यानंतर सुरुवात करा. आता अशा प्रकारे अल्लाहू अकबर म्हणत कानापर्यंत हात न्यायचे आणि हात बांधून घ्यायचे. आणि त्या ईश्वरासमोर आता आपण उभं राहिलेलो आहोत. आपण एक सेवक आहोत, दास आहोत, है ना. हम उसके गुलाम है. हम किसी बड़े आदमी के सामने जाते तो जरा सा झुके आदमी खड़े रहता. ये एक नेचरल आहे. तो आपण या जगाचा जो मालक आहे त्याच्या समोर आपण उभा आहोत, तर वाकून त्याच्या समोर असे उभे राहतात आणि हात बांधून उभा राहतात. जी बढ़िया आहे. सुभान कर एक लफ्ज पडतो. जी पवित्र आहे माझा ईश्वर, सर्व स्तुती तुझ्यासाठीच आहे. तुझं नाव फार शुभ आहे, तुझी शान फार बुलंद आहे आणि तुझ्याशिवाय कोणीही ईश्वर नाही. बिस्मिल्लाह रहमान रहीम. औज़ु बिल्लाह. जरा आवाज पीछे का. औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. एक मोटा जो फैक्टर है तो है शैतान. शैतान इंसान के दिल में वसवसे डालता, दिमाग उसके दिल में वसवसे डालता, उसके कान में बहकाता, उसको गलत रास्ते पे ले जाता. म्हणतात चल जाऊ ना, 2 दारू पिऊन काय होणार आहे, चल जाऊन येऊ. अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात किंवा कोणाबद्दल वाईट विचार जे आपल्या मनामध्ये येतात,
ते त्याचे दोन मुख्य कारण, एक तर त्याचा स्वतःचा नफ्स त्याला म्हटलं गेलं, त्याच्यामधल्या काही वाईट प्रवृत्ती असतात, परंतु शैतान त्याला फुकतो. तर इथं आपण ईश्वराच्या शरणामध्ये जात आहोत, शैतान मर्दूत पासून अल्लाहच्या शरणेमध्ये जात आहोत. बिस्मिल्लाह रहमान रहीम. सुरुवात अल्लाहच्या नावानं, जो अत्यंत मेहरबान आणि दयावान आहे. सुरुवात प्रशंसा अल्लाहसाठी की जो या सृष्टीचा रचयिता है, रब्बुल आलमीन है. ये जरा आवाज, जरा उधर पीछे जरा आवाज का बोलिए, थोड़ा 2 मिनट जरा आवाज कम करिए, बोलो पीछे जो लोग बैठे जरा बोलिए आप जाके उनको. वस्तूची प्रशंसा त्या ईश्वरासाठी आहे जो या सृष्टीचा रचयिता आहे. रब्बुल आलमीन म्हटलं गेलं है ना. त्याला अनेक लोकांनी, आपण विश्वात्मकी देवेची कल्पना मांडतो की विश्वात्मकी देवे आहे, किंवा तुकाराम महाराजांनी म्हटलं की अरे कान आठवीशी कृपाळू देवाशी, पोषितो जगाशी एकला तो. पोषितो जगाशी एकला तो, तुकाराम महाराज म्हणतात. तर तो आहे. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी. तर विश्वंभर आणि रब्बुल आलमीन एकच आहे. जी अत्यंत मेहरबान आणि दयावंत आहे. न्यायनिवाड्याच्या दिवसाचा स्वामी आहे. आम्ही तुझीच बंदगी करतो, तुझीच भक्ती करतो आणि तुझ्याशीच मदत मागतो. आम्हाला या जीवनामध्ये जीवन जगत असताना आम्हाला नेहमी सरळ मार्ग दाखव. अशा लोकांचा मार्ग ज्याच्यावर तूने आपल्या कृपेचा वर्षाव केलास. आम्हाला अशा लोकांच्या मार्गावर चालू नकोस ज्याच्यावर तुझा प्रकोप झाला. जे वाईट लोक आहेत त्यांच्या मार्गावर चालू नकोस, पुण्याईच्या मार्गावर आम्हाला चालव. हाच एहदेना सिरातल मुस्तकीम आहे आणि हीच मेन दुआ आहे आणि ही जी सूर आहे ह्यालाच नमाज असं म्हटलं गेलेलं आहे. आता त्याच्यानंतर अजून कुराण मधील काही पंक्ती, काही श्लोक वाचण्यात येतात जे फुलवल्ल्यावर पडली. सांगा तो अल्लाह एकच आहे. अल्लाह निरपेक्ष आहे. त्याला कसल्याच प्रकारची गरज नाही. त्याला झोप येत नाही, त्याला मुलाबाळांची गरज नाही, त्याला जन्म घेण्याचीच गरज नाही. तो पुन्हा सुरुवातीपासून आहे, तो नेहमीच असेल. तो चिरंतर आयुष्य जगणार आहे. त्याला जेवण, खाण, पान कसल्याच प्रकारची व्यवस्था नाही. तो सर्व गोष्टीपासून निरपेक्ष आहे. त्याची कोणी संतान नाही, तो कोणाची संतान नाही आणि त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. तो ईश्वर आहे आणि त्याची हात आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. हर एक इंसान के दिल में ईश्वर की हाथ है. जो अपने मालिक को पहचानता वो सबसे बड़ा है. त्या ईश्वराची हात आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनामध्ये आहे ना. त्याला आपण त्याचं आकलन आपण कसं करतो. जे नेक लोक असतात ते म्हणतात की हर तरफ उसका जलवा, जहां देखो उसका जलवा. प्रत्येकाच्या मनामध्ये इंसान को कहा जमीर अंतरात्मा आहे. अंतरात्म्याची आवाज आहे. ती आवाज आपण ऐकली पाहिजे. जेव्हा मनुष्य वाईट काम करतो तेव्हा आवाज येते, देखो तो गलत कर रहा है. हा अंतरात्मा दिला ईश्वराने आणि ईश्वरानं स्वतःची ओळख आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनामध्ये दिली, परंतु आपण ते विसरलो. ते ओळखलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. जी आइए रुकू. आता अशा प्रकारे अल्लाहू अकबर म्हणत याला रुकू असं म्हटलं गेलं. म्हणजे माणूस हा वाक्य ईश्वराच्या पुढं आणि दोन्ही पाय गुडघ्यावर आहेत आणि तो तस्बीह पडतोय. पवित्र आहे माझा ईश्वर जो अत्यंत महान आहे. जे ईश्वरानं ऐकली त्याची, ज्याने त्याची प्रशंसा केली. आता तो ईश्वर एवढा माझ्या जवळ आलेला आहे ना. पहिले वहां से आहे, वजू करे, अंदर आहे, अब उसके सामने आहे. आता तो माझ्या अगदी जवळ आलेला आहे. मी काय म्हणतोय तो ऐकतोय आणि माझ्या मनामध्ये काय विचार आहेत ते विचार देखील तो जाणतोय. एवढा माझ्याशी तो आता जवळ आलेला आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. लोकांना वाटतं की ईश्वराला प्राप्त करायचं असेल तर कुठेतरी जावं लागतं, सर्व सोडून द्यावं लागतं. सांगितलं की नाही, तुम्ही त्याच्याशी कनेक्ट व्हा, मेडिटेशन करा, नमाज पढ़ा, तुम्ही त्याच्याशी कनेक्ट व्हाल. समी अल्लाहु लिमन हमीदा. अल्लाह ने सुन ली उसकी जिसने उसकी तारीफ की. स्वतः म्हणतो बंदा लगेच रब्बना लकल हम्द. हे माझ्या ईश्वरा, हे परमेश्वरा, सर्व प्रशंसा तुझ्यासाठीच आहे. जी आता हा मुख्य भाग आहे, याला सजदा असं म्हटलं गेलं. हमने पिक्चर देखे बहुत सारे, इधर उधर के बातें हमारे दिमागों में बैठे. इसको कहते हैं सजदा. इथं आहे की साष्टांग नमस्कार. सर्वात उच्च प्रतीची जी भक्ती जी असते ती मनुष्य आपलं सर्व तन मन धन इसके ईश्वर के सामने अर्पण कर रहा है, कनेक्ट हो रहा है अपनी धरती से. मी सांगतो, नेहमीच सांगतो की आपला भारताची भूमी आहे, भारत भूमीशी तो कनेक्ट होतोय आणि तो ध्यान कोणाचं करतोय, आपल्या ईश्वराशी ध्यान करतो. महत्वाची गोष्ट है. लोग बोलते साहब भूमि है हमारी, धरती हमारी, लेकिन उसको कनेक्ट कितने लोग होते होंगे. सजदा उसके ऊपर हो रहा है, मामूली बात मत समझिए इसको. आणि साष्टांग नमस्कार
कपाळाचा भाग, नाकेचा शेंडा, दोन्ही हात, गुडघे आणि पाय, अशा प्रकारे अष्ट अंग ईश्वरासमोर नतमस्तक होत आहेत. महत्वाची गोष्ट याच्यामध्ये ही आहे की हा जो नाकेचा शेंडा, इंसान बोलता मेरी नाक बहुत ऊंची है, मेरा मेरा सर बहुत ऊंचा है, तर हे सांगितलं की ह्या सर किसी के सामने नहीं झुकेगा, तेरा सर ऊंचा है, ऊंचा रहेगा, तेरा सर झुकेगा सिर्फ उस एक ईश्वर के सामने, उस दिव्य शक्ती के सामने. इसके लिए सजदा आहे. याला ह्यामुळे इथं सजदा केला जातो. हे सजदा करण्याची जागा आहे म्हणून याला मस्जिद असं म्हटलं गेलं आणि मराठी भाषेमध्ये आपण त्याला अपभ्रंश होऊन मशीद असं आपण म्हणतो. जे पवित्र आहे माझा ईश्वर जो सर्वोच्च आहे, तीनदा म्हटलं जातं. और एक सजदा, दोन सजदे केले जातात. आणि आता हा शेवटचा भाग आहे बसून. चलिए उठिए. अल्लाह. आता बसून आपण उभं राहून त्याची भक्ती केली. प्रत्येक नेहमी आपण त्या ईश्वराचं स्मरण केलं पाहिजे. अल्लाह बिजिक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब. आगा हो जाओ कि अल्लाह की याद से दिलों को इत्मीनान मिळता है. ईश्वराच्या स्मरणानं मनाची शांती लाभते. ती मनाची शांती पाहिजे असेल तर त्यासाठी सांगितलं नमाज. पैगंबर साहेबांनी सांगितलं मेरे आंखों की ठंडक नमाज, नमाज, नमाज. तर अशा प्रकारे आता बसून ही शेवटचा हा भाग आहे. पढिए आता. माझ्या ज्या काही इबादती भक्ती ज्या मी माझ्या शरीरानं केल्या किंवा माझ्या पैशाने केल्या, महत्वाची गोष्ट आहे. पैसा दान करो और गरीबों को खैरात करो. रंजलेले गांजलेले जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. पैसा घेऊन तो जकात घेऊन मुल्ला मौलवींना किंवा समाजामध्ये काही इतर जे लोक आहेत त्यांना देऊ नका. म्हणून पैगंबर साहेबांनी सांगितलं माझ्या घराण्यातील लोकांना जकात चालणार नाही. लोकांना माहित होतं त्यांना, लोक त्यांनाच नेऊन देतील. म्हणजे सय्यद आहे नाही चली की जकात. कोणाचा हक्क आहे? अनाथ श्री जे समाजाचे जे रंजलेले गांजलेले लोक, ज्या अशा ज्या स्त्री आहेत ज्यांना सोडून दिलं गेलं, त्यांच्या पतीने, असे जे लोक आहेत अशा लोकांची सेवा करा. हा महत्वाचा भाग आता याद्वारे सांगितला गेला. आणि हे पैगंबरा तुमच्यावर अल्लाह तर्फे शांती नांदो आणि त्याची कृपा असो आणि आमच्या सर्वांवर अल्लाहची कृपा असो. हे महत्वाचं घड. आपण पैगंबर साहब पे भी और हम सब पे भी, आपल्या सर्वांवर जेवढे लोक उपस्थित आहेत त्या सर्वांवर ईश्वराची कृपा असो. मी साक्ष देतो की अल्लाह शिवाय कोणी ईश्वर नाही. मी साक्ष देतो की मोहम्मद पैगंबर साहेब त्याचे बंदे आहेत आणि त्याचे प्रेषित आहेत. त्याच्यानंतर दुरूद शरीफ पढलं जातं. आता इथं म्हटलं गेलं की अल्लाहुम्मा इन्नी ज़लमतु नफ्सी. हे ईश्वरा मी स्वतःवर फार अत्याचार केले आहेत. माणूस दुसऱ्यावर अत्याचार करत नाही, तो स्वतःवर करतो है ना. सास भाऊ का झगडा चलता, भाऊ अगर ताकदवर आहे तो सास को पैद बोलते. लेकिन हे सांगितलं गेलं की लक्षात असू द्या तुम्ही जे दुसऱ्यासोबत करत आहात हे तुमच्या सोबत देखील होईल. जैसी करनी वैसी भरनी, यकीन नहीं तो करके देख. जन्नत भी है और जहन्नम भी है, स्वर्ग ही यानी नरक ही है, यकीन नहीं तो मर के देख. जब मरेगा तो सब चीजें खुलेगी. उसके पहले ये मौका है, अभी मौका है. सुधर जाओ, अपने मालिक की तरफ रुजू कर लो, अपने मालिक को पहचानो, अपने जिंदगी में अच्छा आचरण करो. आता जलमतो नफ्सी जुल्मन कसीरा. आणि मी खूप पाप केलेले आहेत आणि मला माफ करणारा तो आहे. मनुष्याबद्दल सांगितलं गेलं की मनुष्याशी हे पापी देखील होतात, काही वाईट गोष्टी त्याच्याकडून होतात. परंतु जर पाप झाले तर त्यांना क्षमा मागितली पाहिजे आणि काही लोकांचा काही माल पैसा त्याच्याकडे आला असेल तो परत त्याला दिला पाहिजे. ही महत्वाची गोष्ट आहे. तौबा तौबा कर रहे लोगों का माल हड़प रहे, हज को जा रहे, उमरा कर रहे, ये पसंद नहीं किया इस्लाम ने. जिसके हलाल कमाओ, हराम का माल खाओगे तो इबादत कबूल नहीं होगी. हलाल कमाओ, मेहनत करो और हर एक का हक दो. त्याच्यामध्ये महत्वाचा जो भाग होता पैगंबर साहेबांनी त्या काळी स्त्रियांना हक्क दिला. आज लोग अपने बहन को अपनी प्रॉपर्टी में से हक नहीं देते. हमारे कॉन्स्टिट्यूशन में बाद में बाबा साहब अम्बेडकर ने इसको ऐड किया और हमको राइट मिला, जिसके लिए लड़ रहे थे फुले शाह अम्बेडकर के समाज के सभी लोग लड़ रहे. बहुत बड़ी बात. पैगंबर साहेबांनी त्या काळी हक्क दिला आणि पत्नीला वाटा दिला पतीच्या संपत्तीमध्ये, आईला वाटा दिला मुलांच्या संपत्तीमध्ये. वेगवेगळ्या प्रकारे तिला सदृढ आणि सधन बनवलं, त्याला सबल बनवलं, सबलीकरण केलं महिलांचं आणि त्यानं
शिक्षणाची त्यांच्यासाठी व्यवस्था केली, सर्व त्यांना कार्य करण्याची मुभा आणि परवानगी दिली। पहा, मस्जिदीबद्दल लोक म्हणतात कि मस्जिद में औरतों को नहीं आने देते हैं क्या, देते हैं क्या? आज हमारी बहनें हमारी मस्जिद के अंदर बैठी हुई है। अगर नहीं आने देते होते तो कोई हमारे मौलाना लोग आने देते नहीं थे, हमको भी नहीं आने देते थे, आपको भी नहीं आने देते। परंतु असं नाही, पैगंबर साहेबांनी त्या काळी महिलांना बरोबरीने घेतलं। त्या चळवळीमध्ये ज्या पैगंबरांची जी चळवळ होती त्याच्यामध्ये महिला त्यांच्या सोबत होत्या। त्यांनी तिथं बोलवलं आणि त्यांना मागे ते बसवायचे आणि प्रवचन करायचे आणि त्यांच्यासाठी देखील ते प्रवचन असायचं, जसं पुरुषांसाठी असायचं त्यांच्यासाठी देखील असायचं। कालांतराने हे झालं की आता पुरुषांना दिवसातून 5 वेळा नमाज पढायचे, ते पढत नाहीत। मग स्त्रियांवर एक फार मोठी जबाबदारी, माँ सबसे बड़ी जवाबदारी ना माँ की, माँ के ममता की, मनुष्य अपने जैसे इंसान को पैदा करने की बहुत बड़ी जिम्मेदारी औरतों पर डाली। तो इसलिए कहा कि नहीं, उसको छूट दे दो, मस्जिद में अगर वो आना चाहे तो आ सकती है। म्हणून पैगंबर साहेबांनी हे देखील सांगितलं, जब अल्लाह के बंदियों को अल्लाह के घर में आने से मत रोको, कोई नहीं रोक सकता उनको, वो जब चाहेंगे आएंगी, जब चाहेंगे नमाज पढ़ेगी। तो ये बात यहाँ पर एक आ गई थी तो मैंने आपके सामने रख दी। इस तरह से ये नमाज यहाँ पर मुकम्मल होती है जी। त्याच्यानंतर शेवटची जी गोष्ट ती काय, हो गया, पढ़ लिया मैंने, सलाम फेर। आता त्याच्यानंतर अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह, म्हणजे आता गोलार्धातील राहणारे, उजवीकडे राहणारे जेवढे लोक आहेत, अस्सलामु अलैकुम, तुमच्यावर अल्लाह तर्फे शांती नांदो, शांती शांती शांती, हा शांतीचा संदेश इथून दिला जातोय मशिदीमधून आणि सर्व लोक मिळून देत आहेत जी। मग डावीकडे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह, इकडे राहणारे जे लोक सर्व आहेत त्यांच्यावर शांती नांदो, शांती शांती शांती। अशा प्रकारे एका मनुष्यामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आल्या असतील जगामध्ये तर वावरत असताना त्या सर्व गोष्टी दूर व्हाव्यात, ते जे दुर्गुण आहेत ते दूर व्हावेत, चांगले गुण परवान चालावेत, चांगल्या गोष्टी आपण ऐकू, या दृष्टिकोनातून हा नमाज असते। शेवटी दुआ होते, दुआ के ऊपर ही हम भी अपनी बात को खत्म करेंगे, आपको भी जाना है। तर दुआ जी होती ते दुआ मागितली जाते। काय इमाम साहब है कोई इमाम साहब? चलिए खैर, ये जो भी लोग हैं तो वो मंगिए। दुआ मध्ये आप लोग बताइए कैसी दुआ की जाती है। ऐसे हाथ उठा के अपने मालिक के सामने हम दुआ करते। दुआ मध्ये वेगवेगळ्या दुआ असतात। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरति हसनतम व क़िना अज़ाबन नार, है हमारे रब हमको दुनिया में भी कामयाब कर और आखिरत में भी कामयाब कर। या जगामध्ये आम्ही यशस्वी हो, परंतु तुझ्या अदालतीमध्ये उभं राहायचंय, तिथं आमचा सुमार पापी म्हणून नाही, पुण्य लोक म्हणून आमचा सुमार व्हावा, ही दुआ असते रब्बना आतिना फिद दुनिया। त्याच्यानंतर पावसासाठी दुआ केली जाते, जेव्हा पाऊस येत नाही मस्जिदीमध्ये दुआ केली जाते। आमच्या ऑफिसर इथं आहेत, कोविड होता, कोविड मध्ये जितने लोग बीमार थे, ये नहीं कहा कि मुसलमान जो बीमार है, सबके लिए, पूरे इंसानों के लिए, पूरी मानवता के लिए, इनमें से 5 टाइम दुआ का, शांती का ये मैसेज दिया जाता है। त्याचा मागचा उद्देश हाच आहे। झाला प्रॉब्लेम असा की भाषा अरबी आहे, आपण म्हणाल मराठी लोक नाही हो, मुसलमान लोक सुद्धा विसरले, संदेश त्यांना केवढा समजतो हा महत्वाचा आहे। परंतु इथं येण्यामुळं, मस्जिदीमध्ये आल्यामुळं जे शांतीचा अनुभव येतो, त्या काही वाईट गोष्टी दूर होतात आणि ही महत्वाची गोष्ट आहे की आमच्याकडे शांतीचा महत्व यामुळे आहे की समाजामध्ये जर शांती असेल तर तो समाज प्रगत होईल। पूर्ण हिस्ट्री, पूर्ण तारीख आप देख लीजिए, इतिहास आहे, ज्या समाजामध्ये शांती असते तिथं मग शिक्षण आणि विविध चांगल्या सर्व गोष्टी चांगल्या तिथं वाढीला लागतात, म्हणून त्याची गरज आहे असं आम्ही समजतो की हा प्रेमाचा संदेश, हा शांतीचा संदेश जे मुसलमान लोक इथंच बसून स्वतःच वाचत आहेत, त्यांची ही जबाबदारी आहे की हा संदेश आपल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचावा। ही महत्वाची गोष्ट आहे, जेणेकरून सर्वांनी मिळून एकत्रित येऊन एकत्रितपणे कार्य करावं, हा आजच्या कार्यक्रमाचा उद्देश होता। सद्भावना वाढीस लागावी, आपसातील प्रेम, आपसातील विश्वास, एक दुसऱ्याचं जवळ येणं, ह्याच गोष्टी महत्वाच्या आहेत। शेवटी ह्याच गोष्टी राहणार आहेत, बाकी तुमने क्या कमाय क्या गमाय इसको कोई अहमियत नाही। कशासाठी लोक नाव घेतात तो शिवछत्रपतींचं, छत्रपतींचं नाव कशामुळे घेतो आपण, ते अशाच या कार्यामुळे घडतो। तर हे सांगितलं गेलं की तुम इस दुनिया को क्या दे रहे हो, तुम अपना वारसा क्या लेकर के आगे जा रहे हो, ये अहम है। और उस लिहाज से आम्ही असं समजतो की आजचा जो कार्यक्रम आहे, मी आभार व्यक्त करतो आमदार साहेबांचे, छत्रपतींचं, त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सर्व जे सहकारी आहेत, त्यांचं, माझे जे सहकारी आहेत त्यांनी इथं गेले, प्रत्येकापर्यंत पोहोचले, त्यांनी हा संदेश दिला। इथं आमचे जे ट्रस्टचे लोक आहेत त्यांनी ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली, फार मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं आपण सर्व इथं येऊ शकलो। आणि ह्या ऐतिहासिक मस्जिदीमध्ये, ऐतिहासिक शहराच्या ऐतिहासिक मस्जिदीमध्ये हा एक ऐतिहासिक प्रोग्राम असेल की आपल्यासारखे सर्व लोक इथं आपण आलात, मिळून बसलात, काही संदेश ऐकून घेतलात आणि हा संदेश फक्त आजच्यासाठी नाही, आपल्याला जे बोलवलं फक्त आजच्यासाठी नाही, आपण केव्हाही इथं येऊ शकता,
आणि मशिदीमध्ये राहू शकता. सर्वांनी मिळून गुण्या गोविंदानं आपण राहावं. अपल्यातील तेड़ तिरस्कार नफरत दूर हो. अल्लाह ताला हम सबको हिदायत दे, अच्छे रास्ते पर चलाए, सीधे रास्ते पर चलाए, दुनिया में कामयाब करे, आखिरत में जन्नतुल फिरदौस अता फरमाए. वाह दावाना